बातमी मुंबईतली आहे, कारण मुंबईमध्ये जोरदार वादळी वारा सुटला आणि या वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना देखील अनेक घडलेल्या आहेत। मुंबईच्या अनेक भागांमध्ये मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत। त्यापैकी सगळ्यात पहिली दुर्घटना घाटकोपरमध्ये आपण बघतोय। या ठिकाणी भला मोठा होर्डिंग जो आहे तो पेट्रोल पंपावर कोसळला। तब्बल 35 जण या अपघातात जखमी झालेले आहेत। या होर्डिंग खाली 100हून अधिक लोक अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे। जखमींना राजवाडी रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आलंय। दरम्यान हे होर्डिंग बेकायदा होतं, ते उभारणाऱ्याला अटक करा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेली आहे। 100हून अधिक लोक या होर्डिंग खाली अडकले आहेत। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली, त्यावेळेस ते नेमकं काय म्हणाले ऐकूया। आपल्यासोबत भाजपा नेते किरीट सोमय्या आहेत। किरीटजी, या संदर्भात तुम्ही आवाज उठवलेला, जे होर्डिंग्स होते, आता ही दुर्घटना घडली, काय सांगा? वास्तविकरित्या आता काही डझन लोकांना बाहेर काढले, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होत आहेत। आणखीन काही लोक दबलेले आहेत, तर त्यांना काढण्यासाठी आता क्रेन मागवण्यात आला आहे। याच्या विरोधात 29 एप्रिलला आपण सगळ्यांनी साईट व्हिजिट केली होती। हे बेकायदेशीर आहे, त्या संबंधात पोलिसांनी पण गुन्हा दाखल केलेला आहे। महापालिकेने भावेश भिंडे इगो मीडिया या कंपनीला कालच नोटीस दिली होती की हे सगळे होर्डिंग ताबडतोब काढण्यात यावे। भावेश भिंडेची ताबडतोब अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तर आपण बघतोय कशा पद्धतीने हे होर्डिंग कोसळलं, ज्याखाली 100हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त होतीये। थेट जाऊया घटनास्थळी। यावेळेस आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, काय सध्याचं चित्र तुम्ही पाहताय? हे होर्डिंग जे होतं ते हटवण्याचे प्रयत्न देखील युद्धस्तरावर सुरू होते। काय सध्याचं चित्र आहे? काही लोक जखमी आहेत ज्यांना राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे, काय अपडेट? नक्की जवळपास 37 लोकांना त्या होर्डिंगच्या खालून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि त्यांना राजवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सर्वात मोठी बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ह्या सर्व घटनेचा आढावा घेतलेला आहे। BMC कमिशनर जे आहेत त्यांच्याशी बोलून ह्या सर्व घटनेचा आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर राजवाडी इस्पितळामध्येही त्यांनी त्यांचाही आढावा घेतलेला आहे आणि कदाचित राजवाडी इस्पितळामध्ये मुख्यमंत्री ही भेट देऊ शकतात। ही जी घटना आहे, या घटनेमध्ये कोण आहे, कोण आरोपी आहेत, की कोण याच्यामध्ये जे विक्टिम आहेत, या सर्व गोष्टीचा आता आढावा घेतला जाणार आहे। परंतु सध्या तरी ते होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे। NDRFची टीम तिथे पोहोचलेली आहे। तर दुसरी घटना जी घडलेली आहे वडाळा, त्या वडाळ्याच्या घटनेचे आपण दृश्य पाहू शकता। या वडाळ्याच्या घटनेची इथेही काही वेळातच आता NDRFची टीम पोहोचणार आहे। ही जी जवळपास 17 मजली पार्किंग टॉवर होतं ते कोसळलेलं आहे आणि हे पार्किंग टॉवर आता हटवण्याचं काम सुरू आहे। जवळपास 12 ते 15 गाड्या या पार्किंग जी टॉवर आहे त्याच्या खाली अडकलेल्या आहेत आणि आता काही वेळातच NDRFची टीम येणार आहे। बिलकुल, आता NDRFची टीम कशा पद्धतीनं या संपूर्ण घटनास्थळी पोहोचून कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवतोय त्यावर देखील आपली नजर असणार आहे। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आज मुंबईला मुसळधार नव्हे तर वेगवान वाऱ्यानं या ठिकाणी झोडपून काढलेलं आहे आणि याच वेगवान वाऱ्यामुळे दुर्घटना देखील घडलेल्या आहेत। होर्डिंग्स देखील घाटकोपरमध्ये कोसळलं आणि ज्या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं तिथं 37 लोक या होर्डिंग खाली अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलेले, तर आणखीनही काही लोक इथं अडकल्याची भीती व्यक्त होतीये आणि जखमी जे आहेत त्यांच्यावर राजवाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जखमींची भेट घेण्यासाठी म्हणून राजवाडी रुग्णालयात जाऊ शकतात अशी माहिती देखील आता आमच्या प्रतिनिधीनं दिलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय यावेळेस कशा पद्धतीनं या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलंय। तर आमचे प्रतिनिधी विशाल सवने हे देखील यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण बघतोय मुंबईत 2 मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत। एकीकडे होर्डिंग पडलेलं आहे तर दुसरीकडे एक मोठी पार्किंग टॉवर जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे। सध्या तुम्ही नेमके कुठे आहात आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील राबवण्यात येणार होतं, प्रशासनाच्या हालचाली नेमक्या कशा पद्धतीनं सुरू आहेत? स्नेहिल, आता ज्या ठिकाणी होर्डिंग कोसळलेलं आहे अगदी त्याच्या जवळच मी उभा आहे आणि हे आपण दृश्यांमध्ये दाखवू शकतो की हे एवढं मोठं जे अजस्त्र असं हे होर्डिंग आहे ते बाजूलाच असणाऱ्या पेट्रोल पंपवर जे आहे ते कोसळलेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। यावरून अंदाज लावू शकतो की किती सोसाट्याचा वारा होता। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या होर्डिंगच्या खाली
पेट्रोल पंप होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 100 लोक जे आहेत ते आतमध्ये होते आणि हा संपूर्ण होर्डिंग जो आहे तो कोसळलेला आहे आणि याच्यामध्ये अजून 100 लोक असल्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्याचबरोबर अनेक गाड्या देखील या ठिकाणी पार्क होत्या, त्या गाड्या देखील या ठिकाणी दबल्याची जी आहे ती दबलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास 34 जे लोक आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, त्याचबरोबर पोलीस कुमक जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो सील करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी इमर्जन्सीसाठी आपण ॲम्ब्युलन्स देखील उभ्या असल्याचं दिसून येते, जेणेकरून या ढिगाऱ्याखालून एखादा जखमी व्यक्ती काढल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयापर्यंत सेवा पोचवावी यासाठी इथे ॲम्ब्युलन्स देखील उभे आहेत। त्याचबरोबर NDRFची टीम देखील या ठिकाणी काही वेळा तो पोचून जे आहे ते सर्च ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवणार असल्याचं देखील समजतंय। मात्र आपण जर थोडंसं पुढे गेलो या ठिकाणी तर या बाजूला आपण जर लक्ष दिलं तर एक रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे, JCB आलेले आहेत आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो क्लीन केला जातो आहे, जेणेकरून तात्काळ इथून लोकांना जे आहे ते रेस्क्यू करता यावं या पद्धतीनं प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे। काही रस्ते जे आहेत ते फक्त आणि फक्त ॲम्ब्युलन्स धावतील यासाठीच वापरले जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्ससाठी ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो करण्यात आलेला आहे। बाजूचे रस्ते जे आहेत या मार्गावरतून येणारी जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि फक्त या ठिकाणी प्लीज कॉपरेट करा, प्लीज कॉपरेट करा पोलिसांना, पुढे घ्या रेषेच्या तिकडे जाऊ प्लीज। आता ते काढताय तुझं पडलं अंगावर तुमच्या तर परत आणखीन कॅज्युअलिटी व्हायची, प्लीज जरा प्लीज कॉपरेट करा। हा करतो, इथून घ्या ना, इथून घ्या। हे दृश्य आपण बघतोय, पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी वार्तांकन करत असताना कॅज्युअलिटी होऊ शकते अशी भीती बाळगूनच या ठिकाणी जे पत्रकार होते त्या सगळ्या पत्रकारांना इथून दूर करण्याचा प्रयत्न करतायत आणि मोठ्या प्रमाणात खरं तर लोक इथं अडकलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम देखील सुरू आहे। आमचे प्रतिनिधी विशाल सवने या ठिकाणी आपल्याला घटनास्थळावरून थेट आढावा देत असताना कशा पद्धतीनं आता मात्र पोलीस ॲक्टिव्ह झाल्याचं दिसतंय। या ठिकाणाहून आपण बघतोय की लोकांना बाहेर काढण्याचे देखील प्रयत्न सध्या सुरू आहेत। पुन्हा एकदा जाऊया विशाल सवने यांच्याकडे। विशाल, आपण बघतोय की पोलीस देखील घटनास्थळी जाऊ देत नाहीयेत, वार्तांकन करण्यासाठी कॅज्युअलिटी होऊ शकते किंवा आणखीन काही दुर्घटना घडू शकते अशी भीती देखील आहे, परंतु कारवाई आता या होर्डिंग्स लावणाऱ्यांवर होणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्या दृष्टीनं पोलिसांनी काही गुन्हा दाखल केलेला आहे का? होर्डिंग नेमकं कोणी लावलं होतं त्या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का? अद्याप हे होर्डिंग कोणाचं आहे, कोणी लावलं होतं या स्वरूपात कोणतीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाही। मात्र या ठिकाणी पोलीस मित्र आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळते का हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। मैडम, हे जे होर्डिंग सर, ये होर्डिंग जो लगाया था इसके बारे में कुछ बताइए। ये होर्डिंग गिरा करके हमको अचानक फ़ोन आया, तो 55 के आसपास कुछ राजावाड़ी में एडमिट होकर कर दिया गया और प्राइवेट में कितना गया अभी अंदाज़ा चालू है और रेस्क्यू टीम पहुंची हुई है, उनका सब चल रहा है, तहकीकात चल रहा है, सब उधर बचाव कार्य चालू है। आपल्यासोबत किरीट सोमय्याजी आहेत, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर सोमय्याजी, एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर, पावसाळा अजून यायचा आहे, ह्या घटनेला जबाबदार कोण? इतकी स्वस्त झाले का मुंबईकरांचा जीव? वास्तविकरित्या हे जे परमिशन 2021 मध्ये परमिशन न घेता हे होर्डिंग उभारण्यात आले। काही महिन्यापूर्वी या होर्डिंग मालकाने इथली झाडं केमिकल टाकून मारली, त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आणि काल महापालिकेने हे बेकायदेशीर 4 होर्डिंगच्या विरोधात इगो मीडिया कंपनीला नोटीस दिली की ताबडतोब होर्डिंग हलवावे। मी सुरुवातीतच आलो इथे आणि म्हणून त्या दबलेल्या दोघांचे मी बघितलं, एकाशी बातचीत केली। मला असं वाटतं की अर्धा डझनहून अधिक लोक, आसपास लोक इथे अडकलेले असेल, एखादा मृत्यू पण होऊ शकतो। सर, तुम्ही ही जी भीती व्यक्त करताय, मृत्यू होऊ शकतो, एवढा मोठा अजस्त्र होर्डिंग जे आहे ते तुम्ही म्हणताय अनधिकृतपणे लावण्यात आलेलं आहे, याचा नेमका मालक कोण आहे या लावण्यामागचा आणि याच्यावरती काय कारवाई होणार आहे की नाही? कारण अशा अनेक केसेस ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात। होल्डिंग असोसिएशननी काही महिन्यापूर्वी मला
माझी भेट घेतली होती की 2021-22 मध्ये मुंबईत प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर होर्डिंग उभारण्यात आले. मी महापालिका आयुक्तांची पण 15 दिवसापूर्वी भेट घेतली होती आणि म्हणून या सगळ्यांचा आता स्पेशल ऑडिट इन्स्पेक्शन व्हावं, त्याची स्ट्रक्चरल स्ट्रेंथ तपासावी आणि बेकायदेशीर होर्डिंग ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावे. या संबंधात काही मिनिटापूर्वी मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. तुमच्याकडे इतकी माहिती आहे तर हे होर्डिंग नेमकं कोणत्या कंपनीचे होते? इगो मीडिया म्हणून कंपनी आहे, त्याचे होर्डिंग आहेत, हे बेकायदेशीर लावले होते आणि एवढे मोठे होर्डिंग त्याच्यावर ताबडतोब सदोष मनुष्यवधचा गुन्हा व्हावा अशी मागणी आहे. पाहिलं तर या ठिकाणी सोमयाजी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हे होर्डिंग जे आहे ते अनधिकृतपणे लावले होतं आणि हे पडलेलं आहे आणि याच्या जो मालक आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती होत आहे. मात्र पावसाळ्याच्या तोंडावरती हवा सुटून हे होर्डिंग पडतं आहे आणि त्यामुळे ही एवढी मोठी दुर्घटना घडते. खरं आणखीन पावसाळा जो आहे तो यायचा आहे. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का की एखादं अनधिकृतपणे होर्डिंग लागतं, त्याचे ऑडिट होत नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे अशा स्वरूपाची कोणतीही प्रक्रिया जी आहे ती तर होत नसल्याचं देखील दिसून येते. बिलकुल नक्कीच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईकरांचा जीव हा इतका स्वस्त आहे का असा प्रश्न या सगळ्या घटनांमुळे समोर येतोय. कारण होर्डिंग्स पडू शकतात आणि ते होर्डिंग्स थेट पेट्रोल पंपावर पडतायत. आपण बघतोय काही लोक तिथं अडकलेले आहेत आणि माजी लोकप्रतिनिधी असणारे किरीट सोमय्या देखील आता घटनास्थळी आहेत. त्यांनी देखील इथं हे लोक जे आहेत ते अडकलेले आहेत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे असं म्हटलंय. हे होर्डिंग जे आहे ते अनधिकृत होतं. या होर्डिंग लावणाऱ्या होर्डिंगच्या मालकांवर कारवाई आता काय होते, पोलीस आता किती लोकांना इथून या लोकांवर कारवाई करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. झी 24 तासची देखील या संपूर्ण कारवाईवर बारीक नजर असणारच आहे. परंतु इथं जे लोक अडकलेले आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे अर्थातच पोलिसांचं सगळ्यात प्रथम कर्तव्य आहे. आणि एकंदरीतच एनडीआरएफची टीम असेल किंवा ज्या प्रशासनाच्या टीम्स या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत त्यांनी या सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढावं हीच खरं तर इच्छा. आणि आता मात्र जे होर्डिंग्स आहेत, मुंबईभर जे होर्डिंग्स लागलेले आहेत ते होर्डिंग्स किती सुरक्षित आहेत हा प्रश्न मात्र या निमित्तानं उभा राहिलेला आहे. कारण आज एक वादळ येतं मुंबईमध्ये आणि अशा पद्धतीनं होर्डिंग्स पडतात आणि हे होर्डिंग एका पेट्रोल पंपावर पडतं, ज्या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गाड्या ह्या इंधन भरण्यासाठी येत असतात. हे पेट्रोल पंप हा सगळा भाग जर कधी आपण बघितला तर या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला पेट्रोल पंप नाही आहे, त्यामुळे या पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येने गाड्या येत असतात पेट्रोल भरण्यासाठी. आणि त्याच ठिकाणी जर कधी इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा एखादं होर्डिंग असेल तर त्या होर्डिंगची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न नक्कीच इथं उपस्थित झालेला आहे. प्रशासनानं आता दखल घेतली पाहिजे. पोलिसांनी देखील सुमोटो दाखल पोलीस करतात का हा देखील एक प्रश्न आहे. आणि या सगळ्या होर्डिंग्स माफियांवर नेमकी कारवाई कधी होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मुंबईकरांचा या धावपळ करणाऱ्या मुंबईकरांचा जीव नक्कीच इतका स्वस्त नाहीये की एखादं होर्डिंग अंगावर पडावं आणि हे लोक जखमी व्हावे. या मुंबईमध्ये येणारे प्रत्येक लोक जे आहेत ते रोजीरोटीसाठी इथं येतात आणि आज आपण बघतोय की एखादं वादळ येतं आणि त्या वादळामध्ये अशा पद्धतीनं एखादं पेट्रोल पंप गुडूप होतं, एक होर्डिंग त्या पेट्रोल पंपावर पडतं आणि पूर्ण पेट्रोल पंप नेस्तानाबूत होतं. हे आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता जो पाऊस येईल मे मध्ये जर कधी अशी घटना घडणार असेल तर मात्र मुंबईत जो तुफान पाऊस होतो, 4 महिने जो पाऊस होतो, त्या 4 महिन्यात होणाऱ्या पावसानंतर जर कधी अशी दुर्घटना घडली तर मात्र जबाबदार कोण. कारण आजवर पावसामुळे धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. याच्या आधी देखील आपण बघितलेलं आहे की 150च्या वर धोकादायक इमारती मुंबईमध्ये आहेत, मुंबई उपनगरामध्ये आहेत. परंतु या होर्डिंग्स जे आहेत ते होर्डिंग किती सुरक्षित आहेत किंवा किती अनधिकृत आहेत त्याची आकडेवारी समोर आली नव्हती. या कंपनीवर, या होर्डिंग्स उभारणाऱ्या व्यक्तींवर काय कारवाई प्रशासन करतं ह्याचा हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उभा राहिलेला आहे. 100हून अधिक लोक इथं अडकलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांना रेस्क्यू करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पोलीस मात्र या ठिकाणी असणाऱ्या पत्रकारांना दूर करतायत, कुठली कॅज्युअलिटी होऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सर, अतिशय दुर्दैवी घटना, पावसाळा सुरू होण्याआधीच वादळ येतं आणि असं होर्डिंग पडतं. आपल्यापर्यंत काय माहिती आहे? कारण आमच्याकडे माहिती अशी आहे की 100हून अधिक लोक तिथं अडकलेली आहेत, काही लोक जखमी आहेत आणि अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.
घटना झाली त्यातच मी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिसांना सूचना दिल्या की रेस्क्यू ऑपरेशन तात्काळ सुरू करा. त्याप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. 35 जे जखमी आहेत त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. आता सर्व टीम त्या ठिकाणी NDRF सकट रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काम करते आहे. पहिलं प्राधान्य ते अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यावर आपण दिलेलं आहे, तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि जे होर्डिंगच्या बाबतीमध्ये त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई जी काय आहे त्याप्रमाणे होईल. परंतु एकंदर सगळेच होर्डिंग याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं, स्पेशल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यात. ज्या विदाऊट लायसन्स, विदाऊट परवानगी जे होर्डिंग असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिलेल्या आहेत. सर, एक प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये देखील मागच्या वर्षी अशीच दुर्घटना घडली होती. होर्डिंग पडलं, काही लोक जखमी झाले, काहींचा मृत्यू झाला. आज मुंबईत अशा पद्धतीची घटना घडतीये. या लोकांवर कुठेतरी वचक असणं फार गरजेचं आहे, शासनाचा धाक असणं फार गरजेचं आहे. कायदेशीर नियम हातात घेणं, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कारवाई त्याच्यावर होईल. आणि म्हणूनच हे सर्व होर्डिंग मी आज महापालिकेला सांगितलं. आता पुढे आता तर पावसाळा नाही, परंतु आता असे वादळ झालं आणि त्यामध्ये अशा घटना होत आहेत, तर हे सर्व होर्डिंग जेवढे आहेत आता पुढे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट, स्पेशल ऑडिट करायचं आणि जे इलिगल आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बिलकुल. त्याच्या गुन्हे दाखल करण्याची सूचना पण दिली. अगदी. या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची सूचना आपण दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस आपल्यासोबत झी24 तासवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की या लोकांवर जे अनधिकृत होर्डिंग्स मुंबईमध्ये आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि अनधिकृत होर्डिंग्स असेल तर कारवाई करा, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. घाटकोपरमध्ये हे होर्डिंग कोसळलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झी24 तासला ही प्रतिक्रिया दिली.